एमई मेकॅनिकल DKTE मध्ये 1989 पासून कार्यरत आहे. सध्या डीन सोशल आहेत. 40 पुस्तके प्रकाशित आहेत. सचिन कालेकर नावाने YouTube चॅनल पण आहे त्यांचं. आणि त्यांचं व्याख्यान आता मी काही सांगतच नाही, तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला जी स्फूर्ती मिळेल त्याच्यानंतर मला ते सांगा. श्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणात वसणारी भारत माता यांना स्मरून वंदन करून आपण समर्थ भक्त इथं शिबिरात सहभागी झालेले आहात आणि अतिशय मनपूर्वक समर्थांवर अभ्यास करत आहात. आपल्याशी या व्याख्यानाच्या माध्यमातून मी शिवसमर्थ योग अर्थात मला दिलेल्या विषयाचं शीर्षक जे आहे ते शिवसमर्थांचा प्रपंच असा, तर त्या विषयाला अनुषंगून आपल्याशी थोडा वेळ बोलतो. वेळापत्रक येताना माझं थोडं चुकलंय, त्यानं मी 10 मिनिटं उशिरा तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, त्याबद्दल मनपूर्वक क्षमा मागतो. तर तुमचं वेळापत्रक मी बरोबर साधून देईन. प्रबल यवन जाहले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंद तो होता धर्म परसत्तेच्या दास्यात. शौर्य धैर्य रुपले होते, रुपले म्हणजे रुतले, शौर्य धैर्य रुपले होते परसेवेच्या पंकात. ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कवी दुर्गाराम आसाराम तिवारी नावाचे एक कवी होऊन गेले. 1922 साली त्यांनी शिकल्या सवरलेल्या तरुणांच्या देशभक्ती जागृत व्हावी म्हणून मराठ्यांची संग्राम गीत नावाचा एक काव्यसंग्रह लिहिला. त्याच्यात अनेकविध कविता आहेत आणि त्यातली एक कविता समर्थ रामदास स्वामींच्या कार्यावर आहे. त्या कवितेची सुरुवात मी आपल्या समोर आता केली की प्रबल यवन जाहले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंद तो होता धर्म. म्हणजे रामदास स्वामी स्वतः म्हणायचे की सकल पृथ्वी यवनांकृत झाली. आता सुद्धा तुम्ही जर बघत असाल इकडं तिकडं तर तुम्हाला लक्षात येईल की बुरखेवाले भोवतालनं किती आहेत आणि त्याची प्रचिती येईल की सकल पृथ्वी यवनांकृत झाली. आणि हा जांबेला जन्मलेला एक मुलगा आहे. घरात 20-22 पिढ्यांची रामभक्तीची परंपरा आहे आणि ती परंपरा असताना थोरला भाऊ पण अध्यात्म मार्गी आहे आणि त्यातनं याची काहीतरी जडणघडण चाललेली आहे. ही जडणघडण चालू असताना आपण अशा रीतीनं पाहिलं की लहानपणी एकदा सापडेनाथ कुठेतरी लपून बसले. ते माईला सापडल्यानंतर ते म्हणले चिंता करीतो विश्वाची. आता मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या पद्धतीनं बघितलं तर एवढ्या बालपणी विश्वाची चिंता करणं म्हणजे काय पद्धतीचं चिंतन असेल याचा विचार आपण करू शकतो की तेवढं ते प्रगल्भ कदाचित बालपणी नसेल. पण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात किंवा गवयाचं मूल सुरात गातं म्हणतात तर पुढं काय करणार आहे याचं चिन्ह दाखवण्या इतपत तर ते वाक्य निश्चितच प्रभावी होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि हा प्रभावशाली असा हा मुलगा तारुण्यात प्रवेश करत असताना तत्कालीन काळानुसार 12व्या वर्षी त्यांचं लग्न करायचं ठरतं आणि त्यावेळेला बालपणाची 12 वर्ष संपून सावधान म्हणल्या क्षणी हा बोहल्यावरनं पळून जातो. आता समर्थांचं आयुष्य तुम्ही अनेक वेळा अभ्यासलेलं आहे, त्यामुळं 12-12च्या पटीत सगळं घडत जातं. म्हणजे 12 वर्षाचं एक तप, 12 वर्षाचं बालपण, 12 वर्षाची साधना, 12 वर्षाचं देशाटन, असं समर्थांचं आयुष्य आहे सगळं. तर 12 वर्षाच्या साधनेकरता सावधान म्हणल्यानंतर हा बालक तिथनं बोहल्यावरनं पळून जातो आणि तिथनं नाशिकपाशी टाकळीला येतो आणि रामचंद्राची उपासना करायला चालू करतो. काळा रामाचं दर्शन घेताना हाच माझा गुरु असं अंतःकरणात ठसतं आणि तिथून टाकळीला राहून ही उपासना चालू होते आणि गायत्री पुरश्चरण वगैरे हा सगळा भाग तिथं सांगितला जातो. आणि त्या वेळेला सभोवतालची देश परिस्थिती त्यांना दिसायला लागते. आपल्याला देशाचं आकलन व्हायला थोडा उशीर लागतो. आपण आपल्या वयानुसार विचार करून बघूया
की वाढत असताना नेमकं संकट आपल्याला कधी जाणवलं, हा सगळा समाज आपल्याला आपलाच वाटतो आणि त्यातनं मग वेगळेपण काय आहे हे आपल्याला कधी जाणवतं आणि त्यानुसार आपल्या विचारांच्या प्रगल्भता येते, काही फरक पडत जातो आणि असा फरक रामदास स्वामींच्या तिथं पडायला लागलेला आहे आणि त्यांना लक्षात यायला लागलेलं आहे की बलोपासनेशिवाय मार्ग नाही आणि म्हणून तिथं शेणापासून एक मारुती तयार करून त्याच्या समोर त्यांचं सूर्यनमस्कार घालण्याचं सत्र चालू झालेलं आहे. मग ते 1200 सूर्यनमस्कार घालायचे वगैरे इथपर्यंत आपण कथाभागात चरित्रात वाचलेले आहे. एकंदरीत बलशाली शरीर करणं याच्याकडे त्यांचा कल आहे, त्यांचं मन बळकट आहे आणि यांना परिस्थिती अशी यायला लागली की प्रबल यवन झाले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दास्यात, शौर्य धैर्य रुपले होते परसेवेच्या पंकात. आमच्या इथलं शौर्य धैर्य सगळं परसेवेच्या पंकात म्हणजे चिखलात रुतलेलं आहे आणि नाशिकमध्ये अशा रीतीनं कार्य त्यांनी स्वतःपुरतं पहिल्यांदा चालू केलंय. व्यायाम करणं चालू केलंय, गावातली मुलं गोळा करणं चालू केलंय, त्यांच्याबरोबर खेळ खेळणं चालू केलंय, त्यांना व्यायामाची आवड लावणं चालू केलेलं आहे आणि त्यांना तेवढ्यात तिथे एक मोठी घटना घडते की जिचा अख्ख्या नाशिकवर परिणाम झालेला असतो. तो म्हणजे खेळोजी भोसल्यांची बायको गोदावरीच्या तटावरनं मावत खान पळवून नेत आणि भोसले हे तोलदार घराणं आहे. या घराण्यातली मुलगी पळवली म्हणल्यानंतर सगळ्यांना धक्का बसलेला आहे की अरे या शत्रूची ताकद आता किती वाढली की भोसल्यांच्या घरातली सून पळवून नेली, राजलक्ष्मी पळवून नेली. खेळोजी भोसले हे शहाजीराजांचे भाऊ, हे त्यांच्या काकांचे पुत्र, चुलत भाऊ म्हणायला हरकत नाही. तर ती मुलगी पळवून नेल्यानंतर शहाजीराजे तिथं आलेले आहेत आणि त्यावेळेला समर्थांची त्यांची भेट झाली आहे असं म्हणतात. शिवसमर्थ योग हा कधी सुरुवात झाला असं म्हणायला गेलं तर तिथनं सुरुवात झाला ना. हा 1631चा विषय आहे. म्हणजे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होऊन फक्त 1 वर्ष झालेला आहे आणि त्यावेळेला शहाजीराजेंनी समर्थ भेटलेले. समर्थ शिवाजी महाराजांपेक्षा 22 वर्षानं मोठे आहेत आणि त्यामुळं मनाची सगळी जी तयारी आहे ती त्यांची शिवजन्माच्या पूर्वी झालेली आहे की आता इथं काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो, या पद्धतीनं विचार चाललेला आहे. तर प्रबल यवन जाहले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दास्यात, शौर्य धैर्य रुपले होते परसेवेच्या पंकात. हे शहाजी राजांना ती स्वतःच्या घरची सून सोडवून घेण्याकरता लाच द्यायला लागलेली आणि त्यांनी स्वतः तिथं येऊन हा सगळा व्यवहार करून स्वतःचं वजन वापरून स्वतःच्या घरातली ती पळवून नेलेली कन्या सोडवून घेण्यासाठी प्रयत्न केलेत सुनेला. आणि मग ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. या अशा संपूर्ण अंधारात जर कुठला समाजाला आशावाद जागृत झाला असेल तर ती ही समर्थांची वाणी आहे की ऐशा वेळी कल्याणी, समाजाचं कल्याण करणारी, धीराची केवळ खाणी, धैर्य प्रदान करणारी, श्री समर्थ सद्गुरु वाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. समोर अफाट काम उभं राहिलेलं आहे. म्हणजे दिल्लीकडनं मोगल आहेत, ते मोगल पार पुण्यापर्यंत पसरलेले आहेत आणि बहामनी सुलतानाच्या 5 शाया निर्माण झालेल्या आहेत दक्षिणेत, ज्याला 5 पातशाह्या असं म्हणतात. आदिलशाही, इमादशाही, बेरीजशाही, कुतुबशाही, निजामशाही, या त्या 5 पातशाह्या बरं का. आपण शब्द वापरतो बऱ्याच वेळा पण नेमकेपणान कुठल्या हे आपल्याला माहित नसतं. तर या 5 पातशाह्या, त्याच्याशिवाय पोर्तुगीज आहेत. आणि रायगडावर तुम्ही जर गेलात तर रायगडाच्या महादरवाज्यावर एक हत्ती काढलेला आहे कोरून, कोपऱ्यात चिन्ह असतात की नाही त्यात, आणि त्या हे सिंह काढलेला आहे, सिंह, आणि त्या सिंहाच्या 4ही पायांखाली एक एक हत्ती दाखवलाय आणि शेपटीखाली एक हत्ती दाखवलाय. तर या 5ही हत्ती म्हणजे 5 पातशाह्या आणि त्यांना दडपून हा शिवसिंह इथं अभिषेक्त झाला असं ते चिन्ह सांगितलं जातं. आणि म्हणून त्याला म्हणतात रायगडावर की 5 पातशाह्यांच्या मुंड्या मुरगाळून छत्रपती झाले शिवाजी महाराज. तर हा विषय आपल्याला तिथं बघायला मिळतो. तर हे घडलं कसं आणि यात समर्थांचा सहभाग काय होता? प्रपंच असा विषय सुहासजींनी दिल्यानंतर म्हटलं नेमकं काय बोलू. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका वगैरे रामदासांनी प्रपंच कसा करावा हे सुद्धा आपल्याला शिकवलेलं आहे.
ते बोलायचंय का? कारण तो माझा अधिकार नाही म्हणलं. मी शिवाजी महाराजांशी निगडीत बोलू शकतो नाही म्हणले. शिवाजी महाराजांनी समर्थांनी मिळून जो प्रपंच केला देशाचा त्यावरच बोला. आणि मला एकदम भिडे गुरुजी आठवले. रामदास स्वामींचं कार्य नेमकं जर तुम्हाला बघायचं असेल तर आता मूर्तिमंत करताना भिडे गुरुजी दिसतील तुम्हाला. रामदास स्वामींसारखेच अनंत श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत. राष्ट्रभक्तीधारा नावाच्या पुस्तकात मिळतात. ते स्वतःचं नाव कधीही छापत नाहीत. त्यांचा नमुना म्हणून आपल्याला एक श्लोक सांगतो. देहास मानुनी जगा नितपाय पोस, झुंजा अखंड करण्या आपला स्वदेश, होऊ नका चुकुर हे हृदगत कथोनी, संदेश अंतिम दिला शिवभूपतीने. किंवा कशासाठी वेली तरू फुल घ्यावे, स्वतः जीवनाच्या फुलांनी पुजावे, असंख्यात पुष्पे हवी पूजनाला, म्हणा अर्पिला देह हा मायभूल. ते आज स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतर सुद्धा आपली परिस्थिती तशीच आलेली आहे. आणि ती का आली आहे याचंही थोडक्यात मी विवेचन इथं बोलता बोलता आपल्याशी करतो. तर शिवाजी महाराज हे शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवनेरीवर जन्मलेले. इथं सुद्धा परमेश्वराचा एक संकेत आहे. कारण दैत्यानी ज्या वेळेला अखिल पृथ्वी व्यापलेली होती, सर्व देवांना कैदेत टाकलं, तर त्यावेळेला पार्वती माता अशीच पर्वतावर प्रार्थना करत होती आणि सगळे देव तिच्यापाशी आले तपश्चर्या करताना, आणि आम्हाला या संकटातनं मुक्त करणारा पुत्र दे असं पार्वती मातेला सांगितलं. आणि त्यावेळेला तिनं मातीचा एक पुतळा बनवला गणेशाचा आणि त्याच्यात प्राण फुंकले. आणि गिरिजात्मज हा तिनं घडवला पुतळा मातीचा. आपण ऐकलंय ही घटना घडलेला लेण्याद्री डोंगर आणि शिवजन्मस्थान शिवनेरी एकमेकाच्या समोर आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि इथं सुद्धा राजघराण्यातली पारतंत्र्याचा मनाला त्रास होणारी अशी यादवांची कन्या जिजाऊ इथं प्रार्थना करत बसली आहे. आणि इथं शिवाई देवीचं वास्तव्य आहे, त्याच पार्वतीचं, तीच पर्वतरांग आहे. आणि तिथं तिला पुत्र होतो आणि त्याचं नाव त्या देवीवरनच ठेवलं जातं, शिवाईवरनं शिवाजी. आणि मग तिथनं पुढं हे कार्य चालू होतं. कधीही एक लक्षात ठेवा, स्वामींनीच म्हणलेलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या संपूर्ण शिवाजी महाराजांकरवीचे कार्य शहाजीराजेन जिजाऊनं करायचे, त्याला भगवंताचं अधिष्ठान आवश्यक होतं आणि उत्तम गुरु आवश्यक होता. तो भगवंतानं प्रभू रामचंद्रानं 22 वर्ष आधी जन्माला घातलेला आहे. त्याचं नाव रामदास स्वामी. आज ज्या स्थानात आपण जमलेलो आहोत त्या स्थानाविषयी वाचताना असं लक्षात येतं की स्वामी ज्या वेळेला मंदिरासाठी जागा हुडकत होते त्यावेळेला स्मशानाची जागा त्यांना देण्यात आली. आणि या स्मशानात यांनी भगवंताचं नंदनवन खुलवलेलं आहे. हे चाफळचं स्थान. पण शिवछत्रपतींच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला असं आढळेल की महाराज ज्या वेळेला कर्नाटकातनं पुण्यात कार्य करायला म्हणून आले, शहाजीराजांनी त्यांना मुद्रा बनवून दिली आणि पहिलं अष्टप्रधान मंडळ घडवून दिलं. त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की पुण्याचं पूर्ण स्मशान रायानाव नावाच्या आदिलशाही सरदारानं केलं. कारण त्याच्या आधी शहाजीराजांनी स्वातंत्र्याचा एक प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न हाणून पाडताना आदिलशाहीच्या सरदारानं अख्खं पुणं जाळलं होतं. पुणं जाळल्यानंतर खऱ्या गाढवांचा नांगर त्या पुण्यावरनं फिरवला होता. त्या पुण्याच्या पांढरीत एक पहार आणि एक तुटकी चप्पल लावलेली होती. आणि ती तुटकी चप्पल लावलेली होती, एक कवटी लावलेली होती. म्हणजे जाहीर केलं होतं की तुमच्या गावाचं आता आम्ही स्मशान केलेलं आहे. आणि ती पारतंत्र्याची पहार जिजाऊ, दादोजी कोंडदेव असे सगळे बुद्धिमान तिथे एकत्र झाले आणि 8 वर्षाच्या शिवराया करवी सोन्याच्या नांगराचा फाळ घालून काढण्यात आली. लक्षात घ्या चिंतन कसं आहे. इथं स्मशानात मंदिर निर्माण होत आहे, तिथं स्मशानवत पुन्हा वसवलं जात आहे. कारण संसार कोणाचा करायचा आहे. भिडे गुरुजी नेहमी सांगतात भारत मातेचा संसार करायचा आहे. त्यामुळे शिवसमर्थांचा प्रपंच हा वेगळा प्रपंच नसून भारत मातेचा प्रपंच आहे. आणि तो करण्याचा शुभारंभ कसा झाला हे तुमच्या समोर मी ठेवतो. आणि समर्थांना तीच आस होती. आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राची त्यावेळेची परिस्थिती जर बघितली तर तो यवनांग्रत जसा झालेला होता
तसा भक्ती मार्गातल्या लोकांनी धर्म जिवंत ठेवला तर तो पांडुरंगाची भक्ती करू, टाळी वाजवावी, गुढी उभी करावी, वाट चालावी पंढरीची. आणि ही मंडळी गावोगावनं बिना आमंत्रणाची एकत्र येत होती. आणि दर एकादशीला, आषाढीला तर सगळ्यात जास्त, भगवे झेंडे घेऊन पारतंत्र्याच्या रस्त्यावरनं स्वतःच्या देवाचं गुणगान करत चाललेली होती. त्यांना लढाऊ बनता येत नव्हतं. ती सामान्य माणसं होती, पण सामान्य माणसं असली तरी भगवी पताकाच खांद्यावर होती आणि आपल्याच देवाचा जयघोष आकाशाला भिडवत होती. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हातात टाळ होते, हातात टाळ होते. आणि हे आंदोलन कशा पद्धतीचं चाललेलं होतं सांगा? ज्याला आधुनिक भारतात अहिंसक आंदोलन म्हणलं जातं ते. त्याचं मूळ आंदोलन तिथं आहे की आम्ही आमच्या देशात आमच्या देवाचं करणार, तुम्ही अडवणारे कोण? आम्ही प्रचंड संख्येनं आलो. अरे अरे वारीकर, वीर वारीकर पंढरीचे, असं सरळ. आता त्याच्या पुढच्या पायरीची गरज होती. धर्म जिवंत ठेवला का या लोकांनी? पण केवळ अहिंसक पद्धतीनं धर्म जिवंत ठेवून स्वातंत्र्य मिळणार नव्हतं. आक्रमकतेकडे पाऊल पडणं गरजेचं होतं. आणि त्याची जाणीव झालेला पहिला संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि म्हणून ते ज्या वेळेला पंढरपूरच्या पांडुरंगासमोर उभारले त्यावेळेला ते म्हणाले, इथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघ श्यामा, चाप बाण काय केले करकटेवरी ठेवले. आज सुद्धा आमच्या देशात ही समस्या असते की कमरेवर हात ठेवून देशाच्याकडे बघणारे भरपूर असतात. अप्रत्यक्ष कामात उतरणारे पाहिजेत. कमरेवर हात का ठेवलाय देवा तुम्ही? नाही, चापमान कुठं विसरून आलात? घ्या हातात, कोदंडधारी राम पाहिजे. आता पांडुरंगालाच सांगतात समोर. काय केली चंद्रभागा, शरयू गंगा इथे आणली चंद्रभागा, काय केले वानर दळ इथे जमवले गोपाळ. नुसता जयघोष नको आता पांडुरंगा, आता धनुष्यबाण घेऊन उतरायची वेळ आलेली आहे. आणि आम्हाला आता तो अवतार पाहिजे. तूच वचन दिलंयस ना आम्हाला, तूच वचन दिलंयस. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्माला ग्लानी कशी आली आहे आणि अधर्माचं अभ्युत्थान कसं झालंय हे समर्थांनी 12 वर्ष देशाटन करून पाहिलेलं आहे. टाकळी नंतर 12 वर्ष ते देशभर हिंडायला निघालेत. पहिला मठ टाकळीत स्थापन केला. तिथनं समान विचाराची माणसं गोळा करायची, त्यांचा एक मठ स्थापन करायचा, मठपती नेमायचा, पुढे जायचं. परचक्र निरूपण वगैरे समर्थांचे जे समास आहेत ते आपण वाचले की आपल्या लक्षात येईल. प्रसिद्ध वर्णन आहे. किती ब्राह्मणी गुजरणी भृष्टविल्या, किती शहामुखी जहाजी पाकविल्या, कित्येक देशांतरी त्या विकल्या, कित्येक ललना हाल होऊन मेल्या. अगदी जवळचं उदाहरण, बाळाजी अवजी चिटणीस अगदी बालक होते तेव्हा त्यांना आणि त्यांच्या आईला पकडून आणलं तर राजापूरच्या बाजारात विकायला ठेवलेलं होतं. नशिबाचा भाग थोर म्हणून बाळाजी अवजींच्या मामानंच ती विक्री बघितली आणि त्यानं स्वतःच्या बहिणीला मुलासकट खरेदी केलं. आणि तिथनं बाळाजी अवजी हा कारकून म्हणून इंग्रजांच्या वखारीत लागला. शिवाजी महाराज इंग्रजांची वखार लुटायला म्हणून गेले, तिथल्या कारकुनाचं अक्षर बघितलं आणि त्याला स्वतःचा लेखनिक म्हणून ठेवून घेतलं. तो बाळाजी अवजी चिटणीस. गुणग्राहकता कशी आहे आणि परमेश्वराची योजना कशी आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे विकायला म्हणून ठेवले, ते जहाजावरनं विकल्या जायच्या मुली. तुम्ही गाणं ऐकलं असेल प्रसिद्ध, अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव, दरी दरी तुन मावळ देवा देऊळ सोडून धाव, तुझ्या शिवारी जगले हसले कडे कपारी अमृत पाले. संपूर्ण वातावरण तसं आहे बघा, अनुभवाला येते तुमच्या. इथल्याही मुली पळवल्या असतील. तुझ्या शिवारी जगले हसले कडे कपारी अमृत प्याले, आता हे पण सारे सरले उरलं माग नाव, देऊळ सोडून धाव देवा देऊळ सोडून धाव. कुठला मावळ देव? कोण आला मावळ देव म्हणून? घोड्यावरनं आला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे इकडं कार्य शिवछत्रपतींचं चालू झालंय, इकडं समर्थ त्याच कार्याच्या विचारात आहेत. अनेक शिष्य गोळा करायला लागलेले आहेत. समर्थांच्या लेखनातनं बारकाईनं जर बघितलं, लोक पुरावे बिरावे मागत असतात. उद्या आक्षेप आणि खंडन विषय आहे, त्यामुळे त्यात मी फारसा आत्ता शिरत नाही. पण मी छाती टोकपणे जिथं जिथं गेलोय तिथं तिथं रामदास स्वामी गुरु होते असंच सांगत आलोय. मी तुम्हाला
एक सहजतेनं पहिल्यापासून माझं चिंतन हे राहिले की रामदासांनी नेमकं काम कसं उभं केलं असेल, कसे तरुण गोळा केले असतील, शिवाजी महाराजांच्या सैन्यात ते कसे पाठवले असतील. कारण त्यांना जो कोदंडधारी राम हवा होता ना, तो तलवार घेतलेल्या स्वरूपात भेटला शिवछत्रपती. कारण पुढचा अवतार तलवार घेतलेला सांगितलाय ना, कल्की अवतार घोड्यावर बसलेला. कदाचित हाच तो असेल, देव जाणे, माहित नाही. पण हे काम चालू झालंय तर याला आपलं सहाय्य पूर्णपणे राहिलं पाहिजे याची जाणीव असलेला सत्पुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी. आणि त्यांनी त्या कार्याला माणसं पाठवायला चालू केलेलं आहे. ती कशी पाठवली असतील, काय केलं असेल, त्याला तंत्र काय वापरलं, हा मोठा अभ्यासाचा विषय आहे, चिंतन करण्यासारखा विषय आहे. कारण समर्थ रामदास स्वामी सांगतात, राजकारण बहुत करावे परंतु कळोच न्या द्यावे. हे का आवश्यक होतं सांगतो. प्रत्यक्ष शत्रूला अंगावर घ्यायचं काम छत्रपती करत होते, शिवाजी महाराज करत होते. त्यावेळेला एक आघाडी अशी पाहिजे होती की जी सत्तेच्या नजरेपासून दूर आहे. तिचा मुख्य उपयोग हेरगिरीसाठी, नवीन माणसं निर्माण करण्याकरता होऊ शकतो. आणि ती आघाडी संपूर्ण रामदास स्वामींनी सांभाळलेली आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा गुप्तचर खात्याचा विषय आपल्या समोर आलेला आहे तेव्हा तेव्हा बहिर्जी नाईक या पलीकडे कुठलंही नाव येत नाही. दिघे म्हणून एक गुप्तहेर होते किंवा प्रतापराव गुजर सुरुवातीला गुप्तहेर खात्यात लागले, एवढेच 2 उल्लेख बहिर्जी नायका पलीकडे. बाकी एकही उल्लेख गुप्तहेराचा नाहीये. तोच बहिर्जी नाईक उत्तरेत असतो, तोच बहिर्जी नाईक दक्षिणेत असतो, तोच पूर्वेला असतो, तोच पश्चिमेला असतो. असं कसं काय शक्य आहे? तर जे इतर अनेक होते ना, त्यांची नावं कोणाला माहीत नाही आहेत, कारण ते खऱ्या अर्थानं गुप्त होते. आत्तासारखे एलबीचे पोलीस नव्हते. ते प्रत्येकालाच माहीत असतात, गुंडांना जर जास्त माहीत असतात हा एलबीचा पोलीस आहे म्हणून. बिन पोशाखातला, गणवेशातला पोलीस का ठेवलेला असतो? तर चोरांना, गुंडांना समजू नये की हा पोलीस आहे आणि पकडता यावं म्हणून. तर चोरांना आणि गुंडांनाच तो आधी माहीत असतो. तसे रामदास स्वामींचे शिष्य जे आहेत ते कुणाला माहीत नाही आहेत. ते सगळे या कार्यात आहेत आणि त्यांना रामदास स्वामी पद्धतशीर घडवत आहेत. तो घडवणुकीचा थोडासा भाग आपण इथं बघूया, म्हणजे त्यांनी राष्ट्र निर्मितीचा प्रपंच कसा केला हे लक्षात येईल. आणि मग शिवसमर्थ योगावर येऊन आपण थांबूया. मंडळी, हा जो घडवणुकीचा भाग आहे त्यात ते म्हणतात, शिष्यांना सांगता येतं की आपण भिक्षा मागायची आहे. म्हणजे आता समर्थांना भिक्षा मागून फुकटचं जगणं आवडतं का? अजिबात आवडत नाही. त्यांनी प्रपंचावर जो समजलेला आहे त्यात सांगितलंय, अन्न पाहिजे स्त्रियेला, ते का भीक मागून मिळवावे का स्वतःच्या पराक्रमानं मिळवावे? अनेक वेळा सांगितलंय, पुत्रासाठी अन्न पाहिजे, घरासाठी पैसे पाहिजेत, त्याला भिक्षा मागायची नाही. मग भिक्षा कशासाठी मागायची? संघात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आता हा एक विचार पहिल्यापासून पाळला जातो की पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून प्रत्येक गावात असतो बघा. त्यानं आयुष्याचा संपूर्ण वेळ देशासाठी दिलाय आणि म्हणून त्याला इतर स्वयंसेवकांनी जगवायचं असतं, जेवायला बोलवून. आलं का लक्षात? म्हणजे तो जर कमवायच्या उद्योगाला लागला तर तो पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. कानिटकरनी इथं व्याख्यानाला यायचं म्हणलं की त्यांना नोकरीतली रजा बघायला लागते. तो उद्योग लागला, नोकरी का करायला लागते? प्रपंच सांभाळायचा आहे. मग पूर्ण वेळ कार्यकर्ता जो असतो त्याला प्रपंच असता कामा नाही, म्हणून त्यानं भिक्षेवर जगायचं. मग केवळ तेवढ्याच करता भिक्षा मागायची आहे का? नाही. ते सांगतायत, कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे पारखून सोडावी. भिक्षेच्या आमिषानं जायचं आणि लहान थोर कोणी दिसला त्याची पारख करायची. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रमचुकती, सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. सहसा भिकारी म्हणून कुणाच्या दारात जायचं असलं तर बंधन नसतंय हो. जावा ना, कशाला आलायस भीक मागायला? फार काय होत नाही, फार काय होत नाही. फार तर पुढच्या दारात जा म्हणतात, त्याच्या पलीकडे होत नाही. पण हे घर कुठल्या संस्काराचं आहे हे कळतं. कारण ते म्हणतात, पृथ्वी माझी जितके घरे तितकी, जितकी शरीर आहे तितकी भगवंताची घरे. जेवढी शरीर आहेत पृथ्वीवर तेवढी सगळी भगवंताची घरं आहेत.
आणि प्रत्येक घर पारखण्याकरता माझा शिष्य दारादारात गेला पाहिजे आणि त्याकरता त्यानं भिक्षा मागायची आहे. आणि मग राजकारण बहुत करावे परंतु कळोच द्यावे. हे करता करता झालं काय, आता त्याला सुद्धा तंत्र असतात बरं का. माणसं उगीच तुमच्या भोवती गोळा होत नाही. त्याकरता तुमच्याकडे काही खासियत लागते, वैशिष्ट्य लागतं, तुमच्या वाणीला तेज लागतं, तुमच्या वाणीला सत्याचा पाठिंबा लागतो. त्याशिवाय तुमच्या वाणीत ताकद येत नाही. शब्द तेच असतात पण एखाद्याच्या मुखातनं परिणामकारक होतात, दुसऱ्याच्या होत नाहीत. का? आचरणाची बाजू लागते त्याला. आणि ती रामदास स्वामींकडे पुरकी होती आणि त्याबरोबर कौशल्य सुद्धा होतं. आता त्यांची डफगाणी तुम्ही बघायला गेलात, कशाचं कौशल्य आहे हे त्यांचं प्रसिद्ध गीत तुम्हाला सांगतो, अगदी थोडक्यात उल्लेख करू आपण. किती पृथ्वीचे वजन, किती आंबुळे गगन, आहे सिंधूचे जीवन किती टाकत, वायू सरसी उडती, सांगा अणुरेणू किती, 184 उत्पत्ती, किती रोम शरीरावर, किती आकाशीचा वारा, किती पर्जन्याचा धारा, तृणभूमीचे चतुरा, सांगा किती. आता मग पुस्तकात येतो की कुठंतरी वाद लागला तर तिथं समर्थ उभारले, माझ्या कोड्याचं उत्तर सांग म्हणले, मग हे कोडं घातलं, मग सगळे ते वाद घालणारे शाहीर लोक गप्प झाले. मग समर्थांनी नंतर त्याचं उत्तर सांगितलं, श्रोते व्हावे सावचित्त, आता सांगतो गणित, सर्व आहे अगणित सत्य वाचा. हे सगळं अगणित आहे असं शेवटी सांगून टाकतात. मला एक सांगायचं इथं की हे तिथं त्यांनी प्रसंगात वापरलं, चरित्रकारांनी लिहिलं, ठीक आहे, पण तेवढंच वापरलं का हो? माणसं गोळा करायची म्हणल्यावर तुमच्याकडे नाना कृत्या लागतात. आणि जेव्हा बऱ्याच वेळेला माणसं येत असताना कार्यक्रमाला लहान मुलांना पण घेऊन येतात, पुढं सगळी मुलं बसलेली असतात, मागं मोठी माणसं असतात. अशा वेळेला वक्त्यानं बोलायचं काय ही पंचायत होती. मोठ्यांसाठी बोलायचं म्हणलं तर ते बारक्यानं कळत नाही, बारक्यांसाठी बोलायचं म्हणलं मोठ्यांना कंटाळा येतो. मग त्यावेळेला त्यांना एखादी गोष्ट सांगावी, पाठवून द्यावं खेळायला. मग रामदास स्वामी असलं कोडं घालतील किंवा रामदास स्वामी लोकांचं वर्णन करतील. जेव्हा कथा प्रवचन असतात त्यावेळेला कुंभकर्णाची बायको सुद्धा तिथे येते, हो, निद्रादेवी, आणि तिला रामानं वर दिलाय म्हणे. मग रामदास वर्णन करतात, एक टकोन बैसले तेथेच घोरू लागले. ते सभागृहात बसायचं म्हणलं की पहिला येणारा माणूस भिंतीकडची जागा बघतो किंवा बाहेर जायचा दरवाजा बसली बघतो, का उठून जाता यावं नाहीतर झोपता यावं, खांब बिंब बघून जरा टेकायला. एक टकोन बसले तेथेच घेरू लागले, एक उताणे पसरले सावकाश. जरा 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 करत हा, कुणी मुरकुंडी घाली ती, कुणी कानवडे नेसती, कोणी चक्राकार फिरती चौकडे. आता हे पुढच्या अवस्थेत आहेत. एक हात हलवती, एक पाय हलवती, एक दात चिखाती करकराटे, एक निजली अस्ताव्यस्ते, एक जैसे दिसती प्रेते. आता काही माणसांना तोंड बिंड उडं टाकून झोपायची सवय असते आणि आवाज काढतात भयानक. घोरासुराचं आख्यान लागलं म्हणजे ते एक जैसी दिसती प्रेते, दात पसरुनी जैसी भूते, वाईट दिसती. रामदास स्वामी लिहितात. कशाला उपयोगी पडेल हा विनोद? मी भिडे गुरुजींना नेहमी बघितलंय बैठका घेत असताना ते असंच करतात. पहाटेची एक सकाळ त्यांचं एक व्यायामाचं सत्र असतं, त्याला एक जण उशिरा आला म्हणजे उठल्या उठल्या अंथरुणात उठला तो सरळ मैदानावर आला, त्यामुळे निम्मा झोपेतच होता. असं त्यावेळेला बघितलं, आता सगळ्यांना लक्षात आलं तर गुरुजी याला रागवणार, तर त्यावेळेला बघितलं एकदा आणि दुसऱ्यांकडे बघत म्हणले, काय मी बाबळीच्या झाडाकडनं आंब्याची अपेक्षा करायला लागलो. सगळे हसायला लागले हो. ते बोलायच तर त्याला चिमटा जोरात काढला, खरं असा काढला की सगळ्यांना त्यात गंमत वाटली. म्हणजे आल्यानंतर केवळ तुम्ही डोईजड काहीतरी सांगत बसला तर लोक रमतात असं नव्हे. लोकांना रमवायला शिकलं पाहिजे पहिल्यांदा, तर तुमच्या भोवती माणसांचं मोहळ निर्माण होईल. नाहीतर तुम्ही एकटे राहाल. तुम्ही कायम मग सत्पुरुषांना राबवाल. अरे सावरकरांचं सांगतोय या की, कुणाला राबवायचं? सावरकरांना. तुझ्या सांगण्यात ताकद असतील तर येते ना लोक, नाही कशाला म्हणते. ती शक्ती समर्थांची यातना आपल्याला दिसते.
कास्माद गारडासारखा प्रवासी सुद्धा म्हणतो की रामजी नावाचा एक साधू आहे, त्याला देशभर सगळी ओळखतात आणि राजा सुद्धा त्याचा ऐकतो. हे कशातनं निर्माण केलंय त्यांनी? लोकांच्या संचारातनं निर्माण केलेलं आहे. आणि महाराजांची त्यांचं संघर्षण यातनं वाढलंय. त्याचं स्थळ इथं आहे, शिंगणवाडीला पहिली भेट झाली म्हणतात. आणि तिथनं पुढं तो वारसा सगळा शहाजीराजांपासून आलेला आहे. काय करायचंय हे पक्क ठरत चाललेलं आहे प्रत्येक क्षणाला. आणि माणसं गोळा करायचं काम चाललेलं आहे. यात पुन्हा आणखी एक सांगतो आणि मग आपण जाऊया पुढे दोघांकडे, रामदासांवरच आणि सांगतो. दुष्ट जर भेटला तर कसं वागायचं? आता समाजात तुम्ही वागता, बऱ्याच वेळेला दुष्ट मंडळी असतात, ती तुम्हाला ऐकत नाही, ती शक्तीनं तुमच्या आवाक्या बाहेरची असते. मग त्यावेळेला त्याच्याशी हुज्जत घालत बसायचं का नेमकं काय करायचं? रामदास स्वामी सांगतात, ते सांगतात दुर्जन प्राणी ओळखावे, परी ते प्रकटन करावे, सज्जना परीस आळवावे, महत्व देऊ नये. काय साहेब तुमचं म्हणजे काय बोलायचंच काम नाही म्हणायचं त्याला. आणि त्या नगरसेवकाकडनं एखादा हॉल फुकट घ्यायचा आपल्या कामासाठी, त्याला तेवढा महत्व द्यायचं, बस खुर्चीवर म्हणायचं, आपल्या कामात तेवढंच जुंपायचं, त्याच्याशी वाद घालत बसायचं नाही. तो जर सांगायला लागला असं नाही असं केलं पाहिजे, तुझं खरं आहे म्हणायचं. हा सरळ सांगतात, कारण हा एक एकटा शिष्य फिरणार आहे. लक्षात घ्या, हा शिवाजी महाराजांच्या सैन्यातला मावळा नाही आहे की क्षणात तलवार काढली मुंडकं उडवलं नाही. हा एक एकटा शिष्य फिरणार आहे. हा नवी माणसं ओळखणार आहे, नवी हुडकणार आहे, त्याला श्लोक शिकवणार आहे, त्याला आपल्या ताब्यात घेणार आहे. त्यानं कसं वागायचं हे बंधन आहे. कुठल्याही गोष्टीला सर्वत्र मान्यता नसते, हे लक्षात ठेवा. तुमची पथ्य, तुम्ही जी मात्रा घेतली आहे त्यानुसार वापरायची असतात. हा निशस्त्र आहे, हा गावोगाव भिक्षा मागत हिंडतोय. मग यानं काय करायचं? जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड कटकट. एकदा त्याच्या तोंडाला तुम्ही लागलात की कायम कटकट आहे. मग तुम्हाला तो तुमच्या मागच लागतोय, तुम्ही काय करताय काय नाही. अखंड कटकट. या कारणे ती वाट बुजवून टाकावी. त्याला छान बेस्ट उत्तम म्हणायचं आणि त्याची वाट बुजवून टाकायची. ते पुन्हा आपल्या वाटेला येता कामा नये. हे पथ्य पाळायचंय. आज हे सांगणं का महत्वाचं आहे सांगा? तुम्हाला मला समाजात काम करताना हे त्रास आहे, कारण आपण सैनिकी लोक नाही आहोत. आपल्याला जातीवादातनं समर्थांपासून सगळ्यांना हिणवणारे लोक बोलताना भेटतात आणि त्यांच्या समोर आपल्याला टिकायचंय. आपल्याकडे तरुण मुलं नाहीत. आपण देशाच्या बाबतीत अनेक वेळा फसलोय. त्यात यात फसलो की आपण द्विभार्या प्रतिबंधक कायदा हिंदूंनी मान्य करून घेतला आणि हिंदूंनीच कुटुंब नियोजनाचा प्रचार केला. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना एखादं मूल असलं तर अमेरिकेत असतं. कोण करणार आहे धर्माचं कार्य? आम्हीच खड्डा खणून ठेवलाय. त्यामुळं आता म्हातारो झालो म्हणून चालणार नाही, दुसरं कोण नाहीच आहे लढायला. काय करणार तुम्ही? मी एक मंडळ चालवतोय 2-3 म्हणून मला माहित आहे कार्यकर्ते मिळायला किती त्रास होतो. तरुण मुलं नसतात का? आम्ही निर्माणच केली नाहीये. आता तर आमची नवी पिढी कुत्री मांजरी पाळते, मुलांचा त्रास नको म्हणून. सत्य आहे की नाही बघा. आणि मग इथं समाज टिकवायचा आहे की ज्या समाजात लढण्यासाठी माणसं निर्माण केली जातात, एकेका कुटुंबात 8-8. कसं टिकणार? कसं टिकणार? आव्हान मोठं आहे, आव्हान मोठं आहे. आणि त्या काळासारखंच आहे. प्रबल यवन झाले होते वंदे या महाराष्ट्र. तुम्हाला दिसतंय सुखावं स्थिती 20 वर्षाने इतकी सुखावं असेल असं नाही. तिथं आपण हा विचार करायचा, त्या दुर्जनांना थोपवायचं. आणि मग काय करायचं? हुंब्यासी हुंबा आणावा, टोणप्यासी टोणपा आणावा, लौंदा पुढे आणावा दुसरा लौंद, धटासी धट उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. संजय राऊत काही बोलला की त्याला लगेच उत्तर निलेश राणे का देतो बरं? सूत्र एकच आहे, तात्काळ उत्तर आहे बघा, त्याच्याच भाषेत उत्तर आहे. धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट. त्याशिवाय तुम्ही जगू नाही शकणार, चालू नाही शकणार. जैशाची तैसा भेटे तेव्हा मजालसी ऐसी थाटे, इतके होते परी धनी कोठे दृष्टीस ना पडे.
लावून देन बाजूला सरकून जा. कामच वेगळं आहे आपलं. आपल्याला आपल्या कामावर लक्ष करायचंय. काठीने काठी झाडावी ती कळो न द्यावी. न कळिता कार्य करी जेथे ते काम तात्काळाची होते. बभरा करत बसायचं नाही. यात एक असतं, गुप्तपणे काम करायला आवडेल, सेफ राहायला, पण त्याच्याबरोबर त्या कामाचं क्रेडिट मिळणार नाही हे लक्षात ठेवा. माणूस एवढंच करतो, 10 वेळा सांगतो. 10 वेळा सांगून गुप्तता राखली जाणार नाही. हे समर्थन इतक्या निस्वार्थपणे करता आलं पाहिजे, तर जमणार. तितक्या निस्वार्थपणे की नाव सुद्धा आपल्या इतिहासात माहित होणार नाही चालेल, तर मातृभूमीचा संसार सावरला गेला पाहिजे. बस हाच हट्ट असला पाहिजे. आणि त्याकरता जाते स्थळ सांगेना, सांगितले तेथे जाईना, आपली स्थिती अनुमाना येऊ न दे. हा नेमका काय करतो कुणाला कळता कामा नये. इतक्या गुप्ततेनं करायचं. उदंड करी गुप्त रके भिकाऱ्यासारखा स्वरूपे, येथे कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. भिकाऱ्यासारखं राहा, खरं उदंड करा, तुम्हाला कीर्ती प्रताप म्हणजे सीमा सांडून मिळेल, तुमचं स्वप्न पूर्ण होईल, असं ते सांगतात. आणि या परीक्षेत जर दुष्ट भेटला तर काय करायचं झालं, सज्जन भेटला तर काय केलं समर्थांच्या शिष्यांनी? त्यांनी सांगितलं की तुला जर माणूस पसंत पडला, आपल्या शिष्याला सांगतात, तर त्याला जवळ कर आणि मुख्य त्याच्या अंतरंगात शिर. त्याच्या अंतरंगात शिरायचा पहिला मार्ग कुठला आहे? त्याचं दुःख आहे. प्रत्येक माणसाला एक दुःख असतं आणि ते दुसऱ्याला सांगायची इच्छा असते. त्यावेळेला जर दुसरा माणूस स्वतःचाही दुःख उगाळायला लागला, मग माझी बायको त्रास देते हो, आता दुसऱ्यानं म्हणलं अरे रे बरं वाटतं मनाला, तेच दुसरा म्हणायला लागला तुझी काय त्रास देते, माझी येऊन बघ, संपला विषय. तिथं मैत्री होत नाही. तुम्हाला तुमचं दुःख ऐकून घेणारा माणूस लागतो. आणि रामदास स्वामी ते सांगतायत, दुःख ऐकता दुःख जाते, त्याचे दुःख हळू होते, त्याचे दुःख हळू होते, मग ते सवेची धरते मित्र भावे. मग तो सहजतेनं तुझा मित्र होऊन जातो. तुझा उद्देश काय आहे, तुझं काय आहे सांगायचा हा उद्देश नाही आहे, त्याच्याशी मैत्री करणं हा उद्देश आहे. मग ते सहज धरते मित्र भावे, निकट मैत्री बरी होता, मग त्यासी न्यावे एकांता. मग एकदा जवळचा मित्र झाला की चल म्हणायचं फिरून या, म्हणून त्याला कुठंतरी चाफळला, कुठंतरी शिंगणवाडीला आणायचं, मग न्यावे एकांता, चांगल्या स्थानी न्यायचं, त्याला सांगायचं आपल्या धर्माची स्थिती अशी आहे, आपल्या देशाची स्थिती अशी आहे, आपल्याला प्रपंचाच्या बाहेर पडून काम केलं पाहिजे, तू तयार होशील का? तो म्हणेल आहे माझी इच्छा, कुठं करू, चल शिवाजी महाराजांकडे जा. लक्षात येते तुमच्या? मग न्यावे एकांता, म्हणावे रे भगवंता काहीतरी भजावे, काहीतर देवाची पूजा अर्चा कर, त्याला आणायचं आपल्या मार्गात. मग मान्य होता जप सांगावा, मग त्यानं मान्य केलं तर त्याला आपला जप सांग आणि टप्प्यात दे, मग तो इकडे पाठवावा. मग ती परीक्षा पास झाला, तो जप करायला लागला की त्याला इकडे पाठवायचं, कुठं आमच्याकडे पाठवून दे म्हणजे. मग त्याचा सकल गोवा मी घेऊ, मग त्याला कुठं पाठवायचे आम्ही बरोबर ठरवतो. स्पष्टतेनं खुणा दिसत आहेत बघा, कशा रीतीनं हा संसार केलाय. मला खरं सांगू, सांगत बसलो तर वेळ पुरणार नाहीये, पण मला वेळेचं भान पाळणं स्वतःलाही आवडतं, जाणीवही तशी करून दिली आहे मला, त्यामुळे मी त्या पद्धतीनं थांबायचा प्रयत्न करणार आहे. फक्त ह्या कल्पनेतनं मी आणखी एक टाळायचा प्रयत्न केलाय की रामदास स्वामींनी नेमकं काम कसं केलं असेल. पायाभरणी म्हणून माझं एक जुनं पुस्तक आहे. मी सांगितलं ना, पहिल्यापासून मी यावर विचार करत आलेलो आहे. तुमची माझी ओळख नवीन जरी असली तरी अशी अनेक माणसं जगात असतील की जी या पद्धतीनं विचार करतात. शहाजी राजांनी हे राज्य कसं निर्माण केलं याचा विचार करत असताना 2002 साली हे प्रकाशित झालेलं माझं पुस्तक आहे. त्याच्यात मी एक काल्पनिक प्रसंग लिहिलाय, तो मी तुम्हाला थोडासा वाचून दाखवतोय आणि तिथनं मी शेवटच्या 10 मिनिटात येईल. हा प्रसंग तेवढा आपण बघायचा. मंदिरांच्या मशिदी होत होत्या, संपत्तीपायी श्रीमंत, सौंदर्यापायी लक्ष्मी अन्यायानं लुटली जात होती, कुटुंबेच्या कुटुंबे बाटवली जात होती, अरबस्थानात नेऊन विकली जात होती. सगळा विषय आपण बघितला.
कुणी जहांगीर मेला, कुणी बाबा खुर्रम बादशाह झाला, त्याला शहाजहान म्हणलं, म्हणून वृत्तीत फरक तो कुठला पडणार? तो काळ आहे, शहाजहान बादशाह झाला तेव्हाचा. पादरी गावेच्या गावे पाठवित होते, बादशाही अंमल सामान्य जनांची सुनता करीत होता. दशाननाला रावण म्हणलं म्हणून काय त्याच्यात राम येणार? रावणाच्या जागी कंस आला म्हणून राज्यव्यवस्थेत फरक पडणार आहे? तरी सध्याच्या युगात रावण आणि कंस असते तर फार बरे झाले असते, कारण त्यांनी जबरदस्तीनं कोणाचे धर्म पाठवले नसते. रावण आणि कंस आपल्याच धर्माचे होते हो, धर्मांतर तर झालं नसतं. सारा हिंदुस्थान एका दहशतीखाली जगत होता, घाबरलेला होता. राजधान्यांपासून 4 घरांच्या गावापर्यंत भीती भरून राहिलेली होती. पराक्रमाची राख पसरली होती. खरं त्या राखेखाली काही निखारे अजून धगधगत होते, पेटू पाहत होते. असेच एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक मुरलीधराचे मंदिर होते. गावातली 4 भली माणसं दिवस बुडाळ्यावर अंधार वेळी तेथे जमून सावधपणे चर्चा करत होती. हे सांगितलं ना, सगळे प्रतलावर येत नाही, काही छुपे असतात, स्वतःपुरते असतात. तशी ती चर्चा करत होती मंडळी. आणि त्यांच्याच बाजूला आत एक साधू डोळे मिटून बसलेला होता. तो त्यांना दिसत नव्हता, तो अंधारात होता, पण त्याचं मात्र यांच्याकडे लक्ष होतं. चौघातला एक जण बोलला, नाशकातलं सुंदर नारायणाचं मंदिर फोडले, ऐकले का? दुसऱ्याने लगेच होकार भरून माहिती पुरवली, ऐकले तर? काय सुंदर मंदिर होते, खूप जुने. तिथे म्हणे महानुभाव चक्रधर स्वामी येऊन गेले साक्षात. तेवढ्यात तिसरा बोलला, पण काय उपयोग, त्या मंदिराची आता मशीद झाली आणि तेथेच थडगी पण बांधायला लागलेत मुडदे पुरवून. साधूला हे सारं माहित होतं. तोही दुरावस्था स्वतःच्या डोळ्यानं बघून आला. आता जनसामान्यांच्या हृदयाला कान लावून काय खळबळ आहे हे ऐकायची उत्सुकता त्याला होती. तो डोळे मिटून चर्चा ऐकत होता. त्या चौघांचे बोलणे तसेच सुरू होते. अरे पण त्या मंदिराची सुंदर नारायणाची रमान लक्ष्मीसह छान मूर्ती होती, ती कुठं गेली? दुसऱ्यानं लगेच माहिती पुरवली, अरे सुंदर नारायणानं मुसलमानांकडून विटंबना नको म्हणून लक्ष्मीसह गोदावरीच्या डोहात उडी टाकली म्हणे. क्षणभर शांतता पसरली. किती वाजले? हा, माझ्याकडनं काही गडबड झाली? हा ठीक आहे. क्षणभर शांतता पसरली. एक जणू हळूच कुजबुजला, आपल्याला या मुरलीधराचा विचार करायला पाहिजे त्या मंदिरात. दुसऱ्याने लगेच उपाय सुचवला, आपण काय करूया, ही मूर्तीच काढून लपवूया आणि तेथे दुसरी मूर्ती बसवूया. म्हणजे काय आहे, या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे म्हणून हिच्यात दैवत्व आहे, पण दुसरी बसवली तर भावलीच, तिची प्रतिष्ठापनाच करायची नाही. मग काय व्हायचं ते होऊ दे. आहे की नाही कल्पना नामी? सामान्य माणूस कसा विचार करत असतो, असाच विचार करणार. दुसरा लगेच बोलला, ठीक आहे, पण यात गावाला बरोबर घ्यायला लागेल आणि गाव आलं की गुप्तता कशी राहणार? तिसरा बोलला, त्यापेक्षा असं करूया, आपण इथं पीरच बसवायला लागूया, म्हणजे ते ताम्र इकडे दुर्लक्ष करतील. शिवाय पीराच्या मदतीसाठी धनसहाय्य मिळेल ते वेगळेच. जागोजागी असतात की हिंदू मुस्लिम ऐक्याचे पीर, ते असे. कारण लक्षात ठेवा, मागचं सरकार होतं तर तुम्हाला नेहरूंच्या नावानं, इंदिरा गांधींच्या नावानं काही मागा सँक्शन व्हायचं. बाळासाहेब ठाकरेंचं सत्कार आलं त्यावेळेला मातोश्री नावानं काही मागा सँक्शन व्हायचं. तसं मुसलमानांचं राज्य होतं त्यावेळेला पीर बसवायचा म्हणजे काही मिळायचं. लक्षात आलं का? राज्य असं चालतं. त्यावर एकानं म्हणलं, हो गड्या, वाईट वाटते पण इलाज नाही. अलीकडे खूप जण असेच पीर बसवतायत, मुलांची नावं पण ठेवतायत, शेखोजी, सुलतानराव, पिराजी, सौदागर भट. ही नावं आपल्यात आहे. धर्म किती बदलला आता, गावांची नावं बदलून राहिली नाहीत, माणसांची नावं बदलली ती. आणि काळच विपरीत आला हो, कलियुग. आता काय करायचं? त्यांचं हे बोलणं संपतं न संपतं तवर अंधारातून जोरात आवाज आला, भेकड ते भेकड, तुम्ही भेकड आणि तुमचा तो डोहात उडी टाकणारा देवही भेकड. अचानक अंधारातून आलेल्या शब्दांचे आसूड ओढणाऱ्या या स्वराकडे सारे भयचकित होऊन पाहू लागले. आतून तो दाढीदारी बळकट अंगाचा साधू बाहेर आला.
अरे भ्याडासारखे काळ विपरीत आला म्हणून घाबरता कशाला, लढा ना त्यापेक्षा. हे ऐकताच आतापर्यंत सावरलेला एक जण बोलला, ओ बुवा, बोलणं सोपं आहे हो. त्यावर दुसरा बोलला, तुमचं काय, तुम्हाला पोर ना बाळ ना घरदार, तुमचं काय जातंय सांगायला. तोवर साधू म्हणाला, भेकडानो, लढण्यासाठीच तर साधू झालोय, संन्याशी झालोय. त्यावर दुसऱ्यानं थट्टा केली, लंगोटी नेसून आणि झोळी कुबडी घेऊन लढणार होय. संन्याशानं जाणवेल असा जोरदार श्वास सोडला, जणू नागानं फुतकार टाकावा, आणि क्षणात त्यानं जवळ येऊन त्या कुबडीची मूठ फिरवली. चंद्रप्रकाशात लक्कन पात चमकलं. संन्याशी शांत स्वरात म्हणाला, समजले. चौघांची बोलती बंद झाली. ते भयचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. तो साधू त्या पात्यापेक्षाही जास्त तेजस्वी दिसत होता. भव्य कपाळ, मानेवर रोणारे केस, धारदार नाक, पिळदार देह. चौघेही त्याला शरण आले आणि पाय धरत म्हणाले, महाराज, तुम्हीच आता मार्गदर्शन करा. संन्याशी आपली गुप्ती पूर्ववत बाजूला ठेवत म्हणाला, एका शस्त्राची ही दहशत. मी एकटा, तुम्ही चौघे तरी शरण आला. विचार करा, तुम्ही चौघांनी शस्त्र घेतलीत, हिम्मत बांधली तर 16 शरण येतील. चौघेही अवाकून पाहत राहील. संन्याशाचा प्रत्येक शब्द सामर्थ्यवान होता. तो बोलेल ते करीलच, बोलेल ते खरेही वाटत होते. संन्याशी पुढे बोलू लागला, सध्या मुरलीधर नको, चक्रधर हवा. सीताराम नको, कोदंडधारी राम हवा. सुंदर नारायण नको, चंड नारायण हवा. दास मारुती नको, वीर मारुती हवा. बजरंगबली हवा. संन्याशी बोलत होता, चौघा ऐकत होते. बोलता बोलता संन्याशी महत्वाची सूत्रे सांगत होता. आपल्या प्रभावी सुराने तो म्हणाला, अखंड सावधान असावे. अरे, आज मी जो तुमच्या समोर प्रगट झालोय ते एका भेटीत नव्हे, गेले 4 दिवस तुम्ही इथं रोज येत आहात, बोलत आहात. 4 दिवसात तुमचा शब्दन शब्द मी ऐकलाय. तुमचे विचार चुकीचे आणि भित्रे आहेत, पण तुमची तळमळ मात्र खरी आहे. आपल्या बऱ्याच जणांची अवस्था तशीच असते, की आपली तळमळ खरी असते, खरं धाडस नसतं. तळमळ मात्र खरी आहे. स्वार्थापलीकडे जाऊन देशधर्माच्या समस्येवर तुम्ही बोलता आहात, म्हणून मी प्रकट झालो. तेव्हा आणखी तरुण गोळा करा, बजरंगबलीची आराधना करा. मी येथे मारुतीची स्थापना करून देतो. येथेच व्यायामशाळा सुरू करा. धर्मासाठी झुंजलंच पाहिजे, आणि तेही मरायच्या आकांक्षेनं, विजयी होण्यासाठी. चौघेही भारले होते. त्यातल्या एकाने विचारले, महाराज, आपलं नाव काय? तो गूढ हसत म्हणाला, तुम्हा चौघांची नावं मी सांगू शकतो. हा अनंत, हा विठ्ठल, हा शिवराम, हा पांडुरंग. पण माझी कुळकथा तुम्हास काय करायची? रामाचे दास म्हणा हवं तर. अवाक झालेले चौघेही एका सुरात म्हणाले, रामदास. साधू गूढ हसला. त्याच्या पाया पडून चौघांनी निरोप घेतला. अर्थात चौघेही परत येणार होते. साधू त्या चौघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता. त्यांची मान ताड झालेली होती, हात फुललेले होते, आणि चालीत एक प्रकारचा जोर आला होता. आपले कर्म पार पडले या समाधानाने साधू हसला. चौघे अंधारात दिसेनासे झाले, तसा त्याचा चेहरा गंभीर झाला. रामा, तू कधी येणार? किती धरावे रे ते सत्व. जाली शरीरे शरीरे निसत्व. दास म्हणे रे भगवंता, किती पाहसी सत्व. काय वाचोनी वाचोनी न परते जीवित्व. धाव रे रामराया, धाव रे रामराय. सहज एक कल्पना केली की रामदास स्वामींनी मारुती स्थापन केले, कशी माणसं गोळा केली असतील, काय काम केलं असेल. आणि यातनं मग शिवसमर्थ योग ज्यावेळेला जुळला, त्यावेळेला तिवारी म्हणतात ते घडलं असं. प्रबल यवन जाहले होते वंदे या महाराष्ट्रात. आक्रंद तो होता धर्म परसत्तेच्या दास्यात. शौर्य धैर्य रुपले होते परसेवेच्या पंखात. ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी. श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरू होता.
तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता. ब्रह्म क्षत्रिय तेजाचा तो अपूर्व संगम होता. संकटास ज्या देखोनी शंकितही होय भवानी. प्रत्यक्ष भवानीला शंका वाटावी असं भयानक संकट होतं. हे कविराज भूषण हा समर्थांच्या काळातलाच आहे. तो रायगडावर राहून शिवाजी महाराजांवर काव्य करून गेलाय. तो म्हणतो देवल गिरावते फिरावते निसानाली सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की गौरा गणपती औरंग देत ताप अपनी बारी आहे मार गए लपकी काशीहू की कला गई मथुरा मस्जिद बई न होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी. इतकी अवस्था बिकट आहे. त्या अवस्थेत हे कार्य चालू आहे. त्या अवस्थेत हे कार्य चालू आहे. त्यावेळेस ते म्हणतात की संकटास ज्या देखोनी शंकितही होय भवानी तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. जोमात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला. या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे शिष्य जय मठाचे प्यारे ते घोषित होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. हे सांगितलं ना गुप्तहेरीसाठी आळतेकरांनी समर्थांचं जे चरित्र लिहिलंय त्यात सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे बरं का. तुम्हाला दिसेल तर ही हेरगिरी आणि यातलं समर्थांचं पत्र अनेकांच्या मुखात असेल. विवेके करावे कार्य साधन जाणार नरतनू हेची जाणून पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नाही. सगळं सांगत बसत नाही. त्याच्या पहिल्या ओळीतनच सगळ्यांना कळतं ना विजापूरचा सरदार निघाला आहे एकांते विवेक करून इष्ट योजना करावी. त्यामुळे जोमात निघाला खान सरदार विजापूरवाला शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला. या वार्ता पोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे शिष्य जय मठाचे प्यारे ते घोषित होते मंत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. घेऊन गरुड भरारी शत्रूच्या सदनी शिरावे. कुठं शिरायला सांगतायत? शत्रूच्या सदनी शिरा. परवाचं आक्रमण केल्यावर आनंद झाला ना. तोवर काय होतं एलओसी ओलांडायची नाही. काय लक्ष्मण रेषा आहे? हा दुःख होतं तर आपल्याला आनंद व्हायचा नाही. कारगिल मध्ये एवढे घुसले आहात बंकर बांधून राहिले आम्ही त्यांची 1 इंच भूमी घेतली नाही. एवढे दळबद्री आहोत आणि विजय म्हणतो. घेऊड गरुड भरारी शत्रूच्या सदनी शिरावे हिंदवी राज्य वैराचे फलदुष्टांना अर्पावे मिरवीत राजलक्ष्मीला निज राजगडी चढवावे. शिवाजी महाराज सुरतेहून राजलक्ष्मी घेऊन आले. मिरवीत राजलक्ष्मीला निज राजगडी चढवावे आशीर्वच देई जिजाई गुरुदर्शने क्षुनृप होई गिरीवनात विचरे पायी. गुरु कुठं भेटणार? गिरीवनात विचरे पायी प्रगटे वाणी भक्तार्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. हे गिरीवनात पायी विचारणारा असा गुरु आहे व. आता पहिल्यांदा असं सांगतात त्या चरित्रातच आले की शिवाजी महाराज प्रत्येक निर्णयाला समर्थांकडे यायचे काय करू म्हणून विचारायचे. आणि रामदास स्वामी सापडायचे नाहीत तर बऱ्याच वेळेला महत्वाच्या वेळेला खोळंबा व्हायचा. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं अरे मी कुठंतरी असणार म्हणले कुठल्या तरी गळी असं तुम्ही थांबून महाराज कसं चालेल म्हणले आम्ही निर्णय कसा घ्यायचा. आम्हाला तुम्ही निर्णय दिलात की देवानं कौल दिला. असं करा म्हणले तुम्ही आणि एक कारकून एकांतात जात जावा. 2 कारकून आणि तुम्ही आणि भवानी मातेला कौल लावा ती तुम्हाला प्रसन्न आहे म्हणले. ती तुमच्या मुखातनं योग्य ते वदवील. एक कारकून तुम्हाला प्रश्न विचारेल तुम्ही उत्तर द्या. तुम्ही काय बोललात हे दुसरा कारकून लिहून घेईल म्हणले. तो निर्णय समजायचा आणि काम करायचं. तर ह्या तथ्यांश आत्ताच्या जमान्यात कुणाला वाटणार नाही. पण मी प्रतापगडावर बघितलेलं आहे. एक तरुण मुलगा होता आणि त्याच्याबरोबर अशी प्रचंड 40 मुलं होती. कुठली होती माहित नाही. देवीचा पोत घेऊन मंदिरात त्याला आणलं तर त्याच्या अंगात संचार झालेला होता आणि तो वेगळ्या भाषेत बोलायचा आणि लोक नोंदवत होते. मी चौकशी केल्यावर त्यांनी मला बाजूला सांगितलं काहीतरी एक वेगळं चाललेलं असतं ज्याचं आपल्याला अज्ञान आहे ते त्यांना ज्ञात होत. तर अशा पद्धतीचं आहे. आणि मग सह्याद्रीतील मावळचे कडनिकडीचे झुंजार 1 लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार थाटला अशा वीराने शिवसर्जाचा दरबार तो दंड कमंडलुधारी कफनीला शोभविणारी प्रगटला समर्थ स्वारी ध्वनी उमटे तिथे पवित्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. हे गेले तर ते वनातनं भेटतात कधी सभेत येतात. दोन्ही घडतं एकमेकाच्या बाबतीत. आणि सभेत येतात का
याच्यावर लोकांचं फार ऑब्जेक्शन आहे की रामदास स्वामी भेटले का? राज्याभिषेकाच्या आधी रामदास स्वामी येऊन गेले असा रामदासी वाङ्मयातनं उल्लेख आहे. त्याच्यावर इतर विश्वास ठेवत नाहीत, पण त्याचे पुरावे आनंद वनभुवनीमध्ये मिळतात. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे, हिंडता फिरता गेलो. एका प्रतिस्पर्धी इतिहासकाराला मी हे विचारलं तर गेलोचा वेगळा अर्थ सांग म्हणलं मला. त्यांना बोलता येईना. हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी. मग म्हणतात आनंद वनभुवन काशीला म्हणायचे, रायगड कशावरनं? मग तिथं लिहिलंय ना, मोडीली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, त्रैलोक्य चालेल्या फौजा सौख्य बंद विवेचने, मोहीम मांडली मोठी आनंद वनभुवनी, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, मोडीली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, आणि बुडाला औरंग्या पापी प्लेंच संवार झाला. आणि किती स्पष्ट लिहायचंय, आणि किती स्पष्ट लिहायचंय, सगळं सांगितलंय. त्यामुळं सह्याद्रीतील मावळचे कडनिकडीचे झुंजार, एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, थाटला अशा वीरांनी शिवसर्जाचा दरबार. तो दंड कमंडलुधारी कफिनीला शोभविणारी, प्रकटता समर्थ स्वारी, ध्वनी उमटे तिथे पवित्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. पतिनिष्ठ मराठी ललना, हे कडवं तेवढं मला अर्थासहित सांगायला लागेल. पतिनिष्ठ मराठी ललना, स्वांकावर घेऊनी बाळ, पुसतात विजयी होईल ना, तव तात संगरी बाळ. काय झालंय की एक घरातली नवी सून आहे, छोटस बाळ झालंय, नवऱ्याला गप बसून दिलं नाहीये घरात. शिवाजी महाराजांच्या सैन्यात जा म्हणून सांगितलं, तो गेलाय. गेल्यावर मात्र काळजी आहे, कारण रणांगणातलं जीवन म्हणजे अशी धाराव्रत, क्षणात विजय क्षणात मरण, काही होऊ शकतं. घरात सासू सासऱ्यांसमोर बोलायची सोय नाही, जुना मर्यादेचा काळ आहे. मग मनातली चिंता नवऱ्याविषयी बोलायची, कोणाशी बोलायची? बाळाशीच बोलायची. म्हणून प्रतिनिष्ठ मराठी ललना, स्वांकावर, अंक म्हणजे मांडी, स्व अंकावर घेऊन बाळ, बाळाला विचारतीये. काय विचारतीये? पुसतात विजयी होईल ना, तव तात संगरी बाळ, तुझे वडील रणांगणात विजयी होतील ना रे, असं त्या बाळाला विचारते. आता बाळाला यातलं काय कळतंय का? त्याला रणांगण माहित नाही, त्याला विजय माहित नाही, त्याला एवढंच कळतंय माझी आई माझ्याशी बोलते. त्यामुळे ते कौतुकानं आई बोलते म्हणल्यावर हुंकार देते. मग ती काय म्हणते, कवी काय म्हणतो, पतिनिष्ठ मराठी ललना, स्वांकावर घेऊन बाळ, पुसतात विजयी होईल ना, तव तात संगरी बाळ. हो शब्द आहे तुक वदता, अहेतुक, हेतू नाही आहे त्या बाळाचा. हो शब्द आहे तुक वदता, करी लाल मुक्याने गाल, बाळ हो म्हणलं माझे पतिदेव यशस्वी होणार. हो शब्द आहे तुक वदता, मी त्यांना ओवाळूनात घेणार विजयी वीराला. हो शब्द आहे तुक वदता, करी लाल मुक्याने गाल. इतक्यात अतिथी कुणी आला. एवढ्यात काय घडलं, दारात एक अतिथी आला. इतक्यात अतिथी कुणी आला, सती ठेवोनी पुत्राला, करे भिक्षा घाली त्याला. तद्ध्वनी शकुनाचा मित्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय. टाळी द्यावी, हो विजयी होणार. ही वाणी म्हणजे जन्मी धर्माच्या अभिमानाची, संजीवनी दुर्लभ मात्रा ऐक्याच्या सद्भावाची, यक्षणीच केवळ गमली राष्ट्राच्या उद्धाराची. त्या काळाची स्मृती होते, या काळाला मन विटते. आता या काळावर बोलत बसलो तर वेळ तास लागेल, नको बोलायला. चंदन उगाळावं, कोळसा नको ना. त्या काळाची स्मृती होते, या काळाला मन विटते, मागे हो धावत जाते. परिसता आज मंत्रार्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शिवसमर्थांनी एकत्र येऊन राष्ट्राचा संसार उभा केला आणि तो रायगडावर 32 मण सोन्याच्या सिंहासनावर सफल संपूर्ण झाला. आणि त्याचीच परिणिती पुढे झाली. कृष्णा काठचे गोळे अटकेला पाणी प्याले, सह्याद्रीचे रणशूर हिमगिरीस जाऊन भेटले. हस्तिनापूरची लक्ष्मी ढालेवर घेऊन आले, त्यांना ते अडवायाची छाती न होय एकाची, घटिका ती ऐश्वर्याची रोमांच येते आठवता. एक काळ ऐसा होता, एक काळ ऐसा होता. त्या काळात आपण सगळे गेलोय. स्थानही तसं आहे. तुम्ही मंडळींनी मला बोलवून फार मस्त सेवा करायला सांगितलेली, मी तुमचा मनापासून ऋणी आहे आणि समर्थांच्या चरणी ही सेवा वाहतो आणि वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.
प्लॅटफॉर्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.